मित्रांनो, जी आपण वारी बोलली होती, जे पुसेगाव हिंद केसरी मैदान 24 नंदीसाठी भेटण्यासाठी आपण शब्द दिला होता, तर आपण सकाळी 8 वाजता आपण बाहेर पडलोय. तर मित्रांनो, खरोखरच आज तुषार भाऊ पैलवान, खरोखर मित्रांनो आज अख्ख्या महाराष्ट्राला नाव माहितच असेल, पण मित्रांनो आज त्यांनी हा बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष खूप मोठा केला आणि आपल्या पुसेगावचा महाराजाचा हिंद केसरीचा गुलाल भेटला. दादा आपल्या समोर आहे. मित्रांनो बघू शकता, एवढ्या संध्याकाळी आज दर्शनासाठी आज बैल आपला आलेला आहे शंभू. तर मित्र दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगशील का, तर आज मानाचं मैदान जे ओरिजिनल पुसेगावचं मैदान जी खरोखरच जे रातोरात नियोजन झालं आणि आपल्या अंगावर गुलाल भेटला, काय सांगशील? प्रथमतः तुम्ही आलाय इथपर्यंत तुमचा आभार. आज परवा दिवशी मैदान झालं आपलं. परवा दिवशीच्या धरणं मग परत ना देवदर्शन घ्यायचं राहिलं तर रात्री उशीर झाला, त्यामुळे आज देवदर्शनाचं आपलं नियोजन केलं. तुम्ही आला आता मैदान, आता काय मैदान बघितलंय तुम्ही, मैदान झालं आपलं, पार पडलं. मैदानात काय म्हणजे स्वप्नात ही म्हणजे आपलं नव्हतं, अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती, तसलं आम्हाला भेटली त्या गोष्टी. मित्रांनो बघू शकता, बघा जे मनात नव्हतं किंवा काहीच माहित नव्हतं किंवा आज मास्तुर्ने गावाला एक पुसेगावचं हिंद केसरीचं एक नाव भेटलं आणि खरोखरच आज शंभू मित्रांनो वेळ काय घेत नाही. आज खरोखर दादांनी आज आम्हाला इथं सहभागी केलं. आज देवाचं दर्शन भेटलं शंभूचं, बाकी काय नाही. मित्रांनो आज बघू शकता की आज मासुर्णे गावामध्ये ज्या शंभूनं जे मनात होतं, जे स्वप्नात पण नव्हतं, ते शंभूनं आज मालकासाठी खरोखरच आज बघतोय 33 लाख प्रेक्षक त्या आपल्या प्रीतीच्या लाईच्या पवन दादा चॅनलवर बघत होते. पण सेमी मित्र खरोखर गट काढला, सेमी काढला आणि गुलालाशी पात्र झाला. मित्रांनो पुसेगावचा महाराजचा आशीर्वाद सगळ्यात मोठा आहे. का तर गुलाल तिथं महत्व होता, तिथं फक्त अंगावर गुलाल मालकाच्या पाहिजे होता, बैलाच्या अंगावर ही स्वप्न मालकाचं पूर्ण करून दिलं. आज आपल्या समोर आहेत तुषार भाऊ. दादा नमस्कार. नमस्कार. दादा किती मोठं स्वप्न होतं, किती दिवसात स्वप्न होतं की पुसेगावचा गुलाल अंगावर पाहिजे होता? पुसेगावचा गुलाल पाहिजे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून पुसेगावचा गुलाल पाहिजे प्रत्येकालाच वाटत असते, आपल्याला बी वाटते. पण आताची वेळ कंडिशन नव्हती, म्हणजे आम्ही आदतला पळत होतो, आपण म्हणजे अपेक्षा बी केलेली नव्हती नाही का. म्हणजे नुसतं पाहिजे म्हणून काय करायची, आपली त्या पद्धतीची तयारी नव्हती म्हणजे काय आपल्याला ओपनचं पहिरं भेटत नव्हतं. आदतला ठाम म्हणजे अंदाज आहे आपल्याला, कारण 10-12 गुलाल झालं होतं ह्याचं. आदत त्या पद्धतीचं असलं की आपण नंबर करतो ही आपल्याला गॅरंटी होती. पण त्या पुसेगावच्या मैदानची काहीच म्हणजे कल्पना नव्हती, जायचं म्हणून गेलो होतो आम्ही. दादा कसं नियोजन झालं होतं दादा? नियोजन 15 दिवसापूर्वी, हे आमचं 2 वर्षापासून संबंध आहे त्यांचं. नियोजन म्हणजे लय वेगळ्या पद्धतीने नियोजन झालं. 15 दिवसापूर्वी तिने आम्हाला फोन केला होता, तर मी त्यांना सांगितलं होतं की आपली कधीच तयारी नाही त्या पद्धतीची. आणि मी पोरासनी पण ती त्या पद्धतीने सांगतो पोरासनी की आपली बाबा तुम्ही खुश राहायला पाहिजे, मला काय माझं नाव महाराष्ट्रात झालं पाहिजे असली अपेक्षा नाही. पोरं गेली, पोरं ते येताना खुश झाली पाहिजे. ती 10-15 जण म्हणजे आम्ही कुठल्याच ह्याच्यात नसताना 10-15 जण जात असते ती बैला बरोबर. परवाच्या मैदानाला पण 10-12 जण रात्रीची 4 वाजता गेलेली होती. त्यामुळं बैला म्हणजे माझी अपेक्षा पण नसते त्या गोष्टीची की नाव मोठं महाराष्ट्रात झालं पाहिजे, मोठ्यात पडलो पाहिजे, असं काहीच विषय नव्हता. त्यामुळे ती मैदान खेळणार पण नव्हतो आम्ही. परत ना 2 दिवस परत पोरांच्यात आणखीन चालली चर्चा. मग त्यानंतर मी फोन लावला पाटलांनी. पाटील संध्याकाळी म्हणले आमचा पायरा झालाय म्हणले, कारण त्यासनी बी वाटलं असावं की पहिलवान समधीकडे हुडकून आलं म्हणून. पण आपण पहिल्यापासून आधीवर पायरा मागतोय, पण पायराच आपल्याला झालं नव्हतं. मोठं पैर मग असं हाय मनाची फुकट द्यायचं आहे पहिलवान तुम्हाला, वायदी बिदी म्हणलं का नाही म्हणा, तुमचं काय असलं देणं घेणं काय, फुकट द्यायचं आहे म्हणायची. त्यामुळे आपल्याला ओपनचा पायरा झाला नाही, मग तिथं कशी अपेक्षा बरोबर आहे ना. आपण ओपनला 2-3च मैदान खेळलोय, तिथं कुठं कड यावं, गट निघाला कड यावं, ह्या 2-4 महिन्यातला विषय. तिथं काहीच अपेक्षा नव्हती. शेवटी ती चिठ्ठी टाकणार होती, तर त्यांना म्हणलं म्हणजे जी मैदानाला जायची आमची भूमिका होती त्याचं मला कर्माचं कुठेतरी फळ भेटल्यागत झालं. ते मग नाही का चिठ्ठीच्या तिथनं सुरुवात झाली. म्हणलं असू द्या, सेवागिरी महाराज आमच्या ह्याच्यातलं आहे म्हणलं, तिथं आपली पावती टाकायची म्हणून आपण सहभाग नाही का, म्हणून असू द्या म्हणलं आम्हीच टाकतो पावती. अशा पद्धतीने आमचा पायरा झाला. दादा जेव्हा गट निघल्यानंतर सीमेला काय विचार चालला होता की आता खरोखर सगळे नंदी टॉपचे होते सीमेला, गट तसे 12 सेमी पडले. म्हणजे समजू त्या गोष्टी अशा आहेत, त्या गट निघाला. मी आमचं बंधुराज जाते आता बऱ्यापैकी, मी पण लय मैदानाला जात नाही. पोरं सकाळच्या पारी गेली, ड्रायव्हरला रात्री सांगितलेलं होतं आपलं या म्हणून, प्रशांत ड्रायव्हर बसलं होतं, मागं लागून त्यासनी बसवलं. पोरं आली, पोरांची लय इच्छा असते ती ड्रायव्हर असावं म्हणून, लय मागं लागून त्यासनी गाठाला बसवलं. परत त्यांना लय गाड्या होत्या, कुठली गाडी आहे काहीच मला माहित नव्हतं. आमच्यातली पोरं तेवढी मला म्हणली चांगला सेमी इचून आणलाय म्हणली, तुम्ही आलाय चांगला, बरं एवढंच म्हणली. मी काय ती म्हणजे गृहीतच धरलेलं नाही त्या गोष्टी.
इच्छा अपेक्षा काही धरलेली नाही. आपण तिथे सेमी पास व्हावी इच्छा अपेक्षाच नाही आपली. का तर आपल्याला ती बघायलाच भेटलेलं नाही. आपल्या बैल आपला बैल पोहतोय आपल्याला माहित आहे, पण ती बघायलाच भेटलं नव्हतं ना. मी काहीच डोक्यात घेतलं नव्हतं कोण आपल्या ह्याच्यात आहे ती काय सुद्धा माहित नव्हतं. मला ड्रायव्हरच नव्हता. प्रशांतला 10 मध्ये गाडी होती, मला ड्रायव्हर नव्हता. मी ड्रायव्हर हुडकत होतो. एक ड्रायव्हर येतो म्हणला, तो पण आला नाही. मग शेवटच्या लास्ट टाइमला सोन्या बसलाय. त्यामुळे 6-7 गाड्या टॉपच्या, पण कोण काय संबंधच नाही ना, कोण टॉपचा आणि काय बघायचं काहीच माहित नव्हतं आपल्याला. काय मी विचारच केलेला नव्हता त्या गाड्या कुठल्या आहेत, त्या काय आहेत. पहिलवान एवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव असून पण एवढा त्रास होतोय आज का? तर काही काही जणांनी वाटत नाही की लोकांनी असतंय की ह्यो मोठा आहे तर ह्याचं लगेच नियोजन होतंय. पण आज खरोखर तुमच्या आज आपल्याला ही महाराष्ट्राला दाखवायचं आहे का? तर जी आपण वारी करतोय 24 नंदींची, हे कोणाला माहिती नाही ह्याच्या पाठीमागे इतिहास काय आहे ते. का तर पडद्याच्या पाठीमागे राहून कामं जी करतात ती कधी उजाडात येत नाहीत. का तर नुसता मोठा बैल पळतोय, मोठ्या बैलाचं नियोजन होतंय, पण हे नियोजन कसं होतंय आज शंभू तुमचा पळतोय हे तुम्हाला माहित आहे, पण अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही. पण आज शंभूनं पुशे गावात जी पाहिला हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की माझ्या बैलात धमक आहे. म्हणजे आम्ही जी पोरांनी कष्ट केलेला आहे, नाहीतर माझ्या त्या गोष्टी घडूनच यायच्या होत्या म्हणून तालुक्यात तसं मला ते घडून आणलं. त्या गोष्टी आल्या म्हणजे नाही काय असं एवढ्या मोठ्या मैदानात ह्या पद्धतीनं यायचं. तो सेमी पण मग आमच्या बंधुरायाला बंधुराई बी म्हणत होतो, कशाला पोरांची अपदा करायला लागला, कशाला त्या मैदानाला नाही का. म्हणलं पोरांची इच्छा आहे जाऊ दे. मी म्हणलं अरे असं झालं समजा एकच चिठ्ठी आहे म्हणजे असल्या मन आपलं पळत असतं. एक चिठ्ठी आहे म्हणलं, चांगल्या गाड्या कडून निघतेल्या मापाच्या गाड्या राहतेल्या, आपल्या जर इचून झाल्या हलक्या गाड्या आल्या तर असं नाही का. म्हणलं आपण राहू की, म्हणलं राहतील त्याला काय. म्हणलं आदल्या दिवशीचा विषय हॉटेलवर झालेला, काय बी बोलतो म्हणला तू, हे असा विषय झाला होता. आणि इचूनच चिठ्ठी आल्या पण चांगल्या, म्हणजे त्या जे टॉपचं नंदी होतं तिने सुद्धा मला आशीर्वाद दिलाय. मला ते हे मैदान आहे ते लय वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे मैदान. म्हणजे असं बुतो ना भविष्य ते असं, कारण आम्ही त्या कुठल्या ट्रॅक मध्येच नाही ना. तुम्ही बघा ना, आम्ही कुठं ओपनची मैदान खेळलोय का, तिथं आम्ही कुठं बापान घासलोय चांगल्या गाडीला, असं काहीच नाही ना. ह्या 2 वर्षात आदतला पळालोय आपण, पण ओपनला कुठं आहे. आदतला आपण विरकरवाडीत आम्ही हिंद केसरी झालो, 2 नंबर झाला आपला, पण ओपनचा विषय वेगळा राहतोय ना. खरोखर मित्रांनो बघा, हेच आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे की आपण ही वारी जी 24 नंदीला आपण शब्द दिला होता, आज सकाळनं आपल्याला एवढा प्रेक्षकांनी सपोर्ट करतात, अख्खं महाराष्ट्र आपल्यासाठी सपोर्ट करते. आणि खरोखर मित्रांनो जे पहिलवान बोलले खातर उघडकी जे त्यांनी कष्ट करतात, जे त्यांचे सगळे मित्रमंडळी जे बैल असते ते रात्रंदिवस झटतात. पोरांचं म्हणजे बैल आणल्यापासून बैल 2 वर्ष झाला आपल्याकडे एवढं एवढं बासर कोकरा एवढाच होता त्यो, फेरा बिरा काढत होता. आणल्यापासून आमचा राहुल म्हणून आहे, त्या माग तर एवढं याप आहे, त्यापाशीच असतो त्यो. म्हणजे एकदम लक्ष त्याचं असं आहे, तो पूर्णपणे लय म्हणजे एकदम बारकाईने लक्ष. आणि परत 10-15 जणांची टीम एवढी त्याकडे म्हणजे बारकाईने लक्ष गेलती, त्याचंही फळ आहे. मित्रांनो बघू शकता मामा, काय सांगशील आज गावामध्ये पुशेगाव हे वडील आहेत ते? हा, हा. बघा आज आज मुलगा आणि घरचा संबंध कसा आहे ते बघितलं ना. काय वाटतं आज मास्तुरने गावाला आज गुलाल भेटलाय महाराज? हे आता वाटतं म्हणजे काय, हे गुलाल जे आहे हे शंभूजाने आमच्या गावाचं नाव देणं राखलं, हे समाधान आहे आम्हाला. काय वाटतं आजोबा, काय नाही, आज काय नाही मास्तुराचं गाव? आता हे पोरं आहेत, दादू आहे, सगळ्यांमध्ये आवड आहे आणि पोरं छान काम करते ती. आणि एक मास्तराचं नाव काम 1 नंबर केलं. मित्रांनो बघू शकता काय म्हणतात दादा, आज खरोखरच शंभून आज काय सांगशील तुला 2 शब्द आपल्या शंभूसाठी? शंभूनं आमचं हीच केलं सगळं. स्वप्न आमचं जे होतं ते सगळं सत्यात उतरवलं. आम्हाला तो गुलाल हवाच होता, कारण काय त्याच्या आधी आम्ही जरा मार खात होतो, आम्हाला पैर होत नव्हतं चांगलं. तिथं पैरा झाला चांगला, तिथं गुलाल घेतला, तीच आमच्यासाठी. तर बघ डोळ्यात आज त्यांचे अश्रू, म्हणजे आज ही प्रेम मला दाखवायचं अख्ख्या महाराष्ट्राला. आज मी देव बकासूरची वारी केली होती, पण हेच मला अख्ख्या महाराष्ट्राला प्रेम दाखवायचं आहे. आणि खरोखरच मित्रांनो आज मला अक्षरशः आज खरोखरच आज आपण पहिलवानच्या इथंच आज मुक्काम करणार आहे. ही मला प्रेम मग अख्ख्या महाराष्ट्राला, ही बैलगाडी मला क्षेत्र एवढ्या उंचावण्याचं आहे का तर अख्खं गाव मित्रांनो बघू शकता ह्या मास्तुरामध्ये मी अंग होतो, माझ्या आज अंगावर काटा उभा येतो की मला ही एवढं प्रेम. काय सांगशील आज दादा, मास्तुरामध्ये आज एवढं प्रेम येते? शंभू बैलाचा एकच विषय आहे की आम्ही आता ह्या मैदानाच्या पाठीमागे बघा आमचा इतिहास. 19 तारखेपासून आम्ही सलग मार खात आलो आणि हे जे आम्हाला गुलाल मिळालाय हे फक्त शंभूनं आम्हाला इथनं पुढं बैलानं काय नाही दिलं चालेल, सगळं आता पण अंगाव काटा येतो, सगळं आम्हाला भेटलं का झालं. कारण बघू शकता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसते, म्हणजे हे प्रेम शंभूचं
पहिलवानचा आशीर्वाद प्रत्येक मुलाच्या पाठीमागे, प्रत्येक बैलगाडा मात्र खंबीर किंवा मित्रांनो आज पहिला उभा राहते. आज आपण बघितलं फॉर्च्युनरचं जे मैदान झालं, तर मित्रांनो जेव्हापासून मी तिथं होतो ना फाटी आखण्यापासून, तर हे पहिलवान त्या लास्ट पात्र मित्रांनो झटले प्रत्येकाला. एवढे मित्रांनो 1200 गाड्या होत्या, पण 1200 गाडी पाठीमागे खरोखर खंबीर पण बैलगाडी क्षेत्रामध्ये आज खरोखर हे महाराष्ट्राला पाहिजे, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पाहिजे. का तर मित्रांनो आज बघता अनेकाला पहिरं भेटतात, दादांचं एवढं नाव मोठं आहे तरी पण पहिऱ्याला अडचणीत आहे. ही अशी झाली नाही पाहिजे. ह्या कारणामुळे तर आपण ही मोठी वारी करतोय ना, अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला आशीर्वाद मिळतोय. दादा खरोखरच आज काय सांगशील भाऊ, आज खरोखर आज शंभूला धरतोयस तो, काय अभिमान सांगशील? नाही, शंभूनं आमचं जे काय आम्ही एवढं जे कष्ट घेतलं होतं ते पूर्ण त्यानं केलंय. अक्षरशः एवढा सेमी टास होता ना, आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं, आम्हाला गटाची सुद्धा अपेक्षा नव्हती. पण गट पास केला, सेमी पण सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. सेमी आम्ही निवांत खालनं चालत निघालेलो, पण पुढं जसं सुनील मोरेंनी जसं पुकारलं ना, तसं आम्ही सगळे पळत गेलो. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं आपण म्हणजे हे करून अंगावर नंबर टाकताना सुद्धा फायनलला खाली निघालो तेव्हा सुद्धा आम्हाला वाटत नव्हतं की आम्हाला म्हणजे आम्ही राहिलोय असं आम्हाला वाटतच नव्हतं. म्हणजे आम्ही असं काय स्वप्नात आहे असंच वाटत होतं आम्हाला. खरोखर मित्रांनो हीच पाहिजे आपल्याला. बघा आनंद, फक्त गुलाल किती महत्वाचा, पैशाला काय नाही हो, फक्त गुलाल, आपल्या बैलाचं नाव, आपल्या गावाचं नाव एवढंच पाहिजे. काय सांगशील सोन्याबद्दल? सोन्या बैल जोट्यात पाहिला आणि खरोखरच ही जोडी अक्षरशः कधी पळताना दिसेल पुन्हा एकदा? आमची जोडी कायम पळेल, काय नाही. ती घरातले का संबंध आहेत तर त्या माणसाचं सांगायचं म्हणजे आमचा ह्याचा न त्यांचा संबंध, ह्या आमच्या पहिलवानाचा न त्यांचा संबंध पहिल्यांदा 2 वर्षापासून आमचा त्यांचा संबंध आहे. साधी माणसं आहे ती. 2 वर्षापूर्वी आम्ही पाहिलो होतो ह्यो आदत असताना, पण ह्याला लागलेलं होतं. तेव्हा आमच्या गाडीचा घोटाळा झाला होता, ह्याला फाऱ्याला लागलं होतं. ते आमच्या 4-6 महिने तो तसाच पळत होता, गटबीट काढायचा पण लागलेलं होतं. त्यामुळे सांगतोय काय आदतपासून तो कधीच कमी पडला नाही. म्हणजे आमच्याकडंच काय काय गोष्टी चुका झाल्या, आम्हीच कुठेतरी कमी पडत गेलो. कष्ट भरपूर केलं पण काय ज्या गोष्टी आहेत ते तेव्हाच कमी पडत गेलो. ती सोन्याबद्दल सांगा, सोन्या म्हणजे त्यांची मालकं बिलकं चांगली आहे ती, त्यांना पण ते म्हणजे जेवढा संबंध होता ते त्यांना बी ती फळ भेटलं. म्हणजे त्यांच्यात ते बनले बघा. म्हणजे 2-3 वर्ष झाली त्यांची बी इच्छा अपेक्षा होती त्या तिथं गुलाल भेटावा. मित्रांनो आपण सकाळी पहिलं दर्शन जे घेतलं ना, तर सोन्याचं घेतलं मित्रांनो. खरोखर मित्रांनो एवढे माणसं एवढे आपल्याला भारी वाटले. प्रत्येक नंदीपाशी आपण गेलो, पण पहिलं जे गेलो दर्शन घेतलं सोन्याचं घेतलं मित्रांनो. ह्याच्या जोट्यात पळाला, खरोखर दादा त्यांनी सकाळी एवढा मोठा आमचा खरोखरच जे आमचं नातं होतं आज आपण महाराष्ट्रात प्रेम देतो, त्यांच्यापेक्षा डबल आम्हाला खरोखर अख्ख्या महाराष्ट्रानं प्रेम दिले. आणि जे मित्रांनो खरोखर ही अख्खं गाव आज मासुर्ण गाव खरोखर मित्रांनो ज्या शंभूनं रोशन केलं, आता खरोखरच आज गावाचं लय प्रेम आहे, गावाचं म्हणजे लय प्रेम आहे. हे आज कुणालाच हे पोरं ही आपल्या आली ती माहित आहे म्हणून, नाहीतर असं कुणाला चर्चा झालेली नाही तुम्ही येणार नाही तर दर्शनाला जाणार आहे म्हणून. नाहीतर लय प्रेम गावातलं समधी माणसांचं आणि प्रेम आहे त्याच ती फळ भेटले समजायला. आज तुम्ही असता 4 असते तर आपण समाज फक्त आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. आज खरोखर आम्हाला आज देवाच्या दर्शनापुढे आज देवाचा आशीर्वाद पण भेटला आम्हाला. आज खरोखर दादा आज खरं दर्शन भेटलं आणि तुम्ही आम्हाला इथपर्यंत भेट दिली. तुमच्या गावकऱ्यांचं सर्व तुमच्या बैलप्रेमीचं शंभूचं मनापासून धन्यवाद म्हणतो. धन्यवाद.